हाय फ्रेंड्स, माझं नाव गीता आहे. माझं वय 21 वर्षे झालं होतं. माझ्या लग्नाला फक्त 6 महिने झाली होती. माझा नवरा आनंद बाहेरच्या राज्यात नोकरीला होता. लग्नानंतर मला त्याने त्याच्या आई बाबाजवळ ठेवले होते. तो म्हणाला होता, गीता, निदान 1 वर्ष तरी तू माझ्या आई बाबा जवळ थांब. त्यानंतर तुला मी नोकरीच्या ठिकाणी नक्की घेऊन येईल. त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून मी सासूत सासऱ्याजवळ राहत होते. सासऱ्यांचे वय 50 वर्षे होतं. तर सासूच वय 45 वर्ष होत. ते वागायला बोलायला खूप चांगले होते. पण त्यांची एक सवय मला अजिबात आवडत नव्हती. ती म्हणजे मी रात्री झोपले की ते मुद्दाम आवाज करायचे. यामुळे माझी झोपच उडायची. मला वाटायचं या वयात आता ते थकले असतील, पण दिवसेंदिवस त्यांचा उत्साह वाढतच चालला होता. त्यांचं ते ऐकून मला माझ्या नवऱ्याची खूपच आठवण यायची आणि असं वाटायचं यावेळी तोही जवळ असायला पाहिजे होता. सासूत सासऱ्यांची ही रोजची सवय एक दिवस मी माझ्या नवऱ्याला सांगितली. तेव्हा तो मलाच बोलला होता, अगं गीता, तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तू फक्त त्याची सेवा कर. आणि यासाठीच मी तुला काही दिवस त्यांच्याजवळ ठेवले आहे. असं तो बोलल्यामुळे मी ओळखून घेतलं त्याचा त्याच्या आई बाबांमध्ये खूपच जीव गुंतलेला आहे. माझ्यासारखी सुंदर बायको त्याला मिठवली असताना देखील तो माझी अजिबात बाजू घेत नव्हता. त्याला सारी चूक माझी दिसायची. आज सहन करत करत मी एक दिवस थकलत होते. दिवसभर मला बरं वाटायचं. कारण सासू मला खूप गोड बोलायच्या आणि माझ्याकडून काम करून घ्यायच्या. पोरी, तुला किती दिवस आमच्यात राहायचं? काही दिवसांनी तुला नवऱ्याबरोबर जावंच लागेल. तेव्हा हे दिवस आम्हाला सुखाने जगू दे. आणि तूही समाधानाने जग. हे सर्व ठीक होतं, पण त्यांच्या त्या एका सवयीमुळे मी मात्र मनातून थोडी नाराजच होते. हा विषय असा होता की मी माझ्या घरच्यांनाही सांगू शकत नव्हते. पण मैत्रिणीला मात्र एक दिवस या विषयावर मी बोललेच. त्यावेळी मैत्रीणच मला म्हणाली, अगं गीता, त्या गोष्टीला अजिबात वयाचे बंधन नसतं. या वयातील दोघं मजा करत असतील तर तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. आता मैत्रिणीने ही त्यांचीच बाजू घेतली होती. पण प्रत्यक्ष घरात मला काय अनुभवा लागत होत हे मलाच माहीत होत. शेवटी एक दिवस मी या विषयावर सासूबाईंना बोलायचं ठरवलं. आणि खूप धाडस करून बोलता बोलता तिला सहज म्हणाले, सासूबाई, रात्री शांत वातावरणात आपल्या घरात फार विचित्र आवाज येतो. यामुळे मला तरी झोप लागत नाही. मी असं बोलल्यावर सासूला त्याचा खूपच राग आला. ती मला म्हणाली, उद्या तू तुझ्या नवऱ्याबरोबर झोपलीस आणि थोडाफार आवाज आला तर घरच्यांनी कोणाकडे तक्रार करायची. यामुळे सुनबाई, अशा गोष्टी फार मनावर घेऊ नका. तुझ्या सासऱ्यांना ती सवयच आहे. एखादा दिवस जरी हुकला तरी त्यांना ते जमतच नाही. मलाही वाटते आता आपलं वय झालंय. असल्या गोष्टी करायची आता मुलांची वेळ आली आहे. पण माझ्या या बोलण्याकडे तुझा सासरा सतत दुर्लक्षच करतो. आणि या गोष्टीला मी कोणाकडे तक्रार करायची, तूच सांग सुनबाई. असं बोलून सासूबाईंनी मला गप्प केलं होतं. आता मी ठरवलं, या गोष्टीची आता कोणाकडे तक्रार करायची नाही. सगळं काही आपण सहन करायचं. आणि या सर्व गोष्टी मनातल्या मनात तशाच दाबून टाकायच्या. असं मी ठरवलं होतं. ज्या गोष्टीची गरज खर तर मला होती ती गोष्ट सासू सासरे रोज उपभोगत होते. शेवटी मी ठरवलं, कसे तरी हे 6 महिने काढायचे आणि आपण नवऱ्याबरोबर निघून जायचं.